नमस्कार बालमित्रांनो, संस्कार कथा या कथेमध्ये आज आपल्याला पाहायची आहे ती कथा म्हणजे कलेची जोपासना ही तपश्चर्याच. चला तर मग सुरू करूया. प्रगती विद्यालयात इयत्ता 8वीमध्ये शिकणारा अजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री पेंडसे सर यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता. आज त्याने प्रथमच त्यांना यापुढे मी शाळेच्या भित्तिपत्रकांसाठी चित्रे काढणार नाही असे सांगितले होते. ते ऐकून पेंडसे सरांना फार मोठे नवल वाटले, कारण अजय हा एक हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासून त्याला चित्रकलेची मनस्वी आवड होती. हा पुढे उत्तम चित्रकार होईल हे ओळखूनच पेंडसे सरांनी अजय 4थ्या इयत्तेत असल्यापासून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. त्याचा चित्रांचा सराव व्हावा म्हणून ते त्याच्याकडून टिळक जयंती, गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन, दसरा, रक्षाबंधन अशा विशेष प्रसंगी शाळेच्या फलकावर लावण्यासाठी चित्रे काढून घेत असत. त्या चित्राचे सर्वजण कौतुक करीत. चित्र काढताना त्याचा उत्साह बघण्यासारखा असे. सरांनी दिलेले प्रत्येक काम ज्यांनी मनपूर्वक केले होते तोच अजय आज चित्र काढण्यास नाही म्हणत होता. शेवटी या नकारामध्ये मागे काय दडले आहे, कोणते रहस्य दडले आहे ते जाणून घ्यावे म्हणून पेंडसे सरांनी त्याला जवळ घेतले. मोठ्या मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, काय झाले ते सांगशील का? अजय म्हणाला, माझ्या वर्गातील मुलं माझ्या चित्रांना नावं ठेवतात. त्या चित्रामध्ये अनेक दोष दाखवतात. पेंडसे सरांनी त्याला उगीचच डोक्यावर चढवून ठेवलं आहे असं म्हणतात. त्यामुळे मला फार वाईट वाटतं. हे ऐकून सर हसले. त्यांनी अजयला वर्गात पाठवले. त्यानंतर 2च दिवसांनी इयत्ता 8वीच्या वर्गावर पेंडसे सरांचा तास होता. त्या दिवशी वर्गात प्रवेश करताच सर म्हणाले, आजचा तास जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे. ते ऐकून मुलेही सरसावून बसली. मुलांना अतिशय कौतुक वाटले. त्यानंतर त्यांनी अजयने काढलेले एक चित्र फळ्यावर लावले व म्हणाले, मुलांनो, हे अजयने काढलेले गणपतीचे चित्र आहे. यात तुम्हाला काय काय दोष दिसतात ते सांगा बरं. तेव्हा काही मुलांनी त्यातील दोष सांगितले. ते सरांनी फळ्यावर लिहिले व त्यापुढे त्या मुलांची नावेसुद्धा त्यांनी लिहून घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला फळ्याजवळ बोलवले आणि त्यांना रंगकामाचे सर्व साहित्य देऊन ते दोष सुधारण्यास सांगितले. पण एकालाही ते धाडस झाले नाही. तेव्हा सर म्हणाले, पाहिलंस अजय, दोष दाखवायला सर्वच पुढे येतात, पण ते सुधारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. म्हणूनच आपलं काम सोडू नये. कलेची जोपासना ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. त्यामध्ये अनेक अडचणी येतील तरी डगमगू नये. या खंबीर प्रयत्नातच भविष्यातील यश दडलेलं असतं. ते ऐकून अजयला खूप मोठा हुरूप आला. त्याला अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले, प्रेरणा मिळाली. तर वर्गातील इतर मुलांची तोंडे बंदच झाली आणि यापुढे अजय खूप चांगली चित्रे काढू लागला. काय तर मग मुलांनो, आपण सुद्धा याचप्रमाणे इतरांकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावरती फोकस करूया. हेच आपल्याला या कथेतून शिकायचे आहे. चला तर मग कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक मला हा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. धन्यवाद.